पूर्वी अगदी सहज घडायचं की संध्याकाळी दिवे लागणीनंतर आजी मुलांना गोष्ट सांगते, हे आजकाल सहजासहजी होताना आपल्याला दिसत नाही. मूल शांत बसावं म्हणून सुद्धा अलीकडे आपण पटकन युट्यूबवरची गोष्ट लावून देतो आणि मोकळे होतो. गोष्टींमुळे मुलांच्या मेंदूमध्ये काही हॅपी हॉर्मोन्स तयार होतात, जसं ऑक्सिटोसिन आहे, डोपामिन आहे. हे हॅपी हॉर्मोन्स मुलं आमच्या जवळ येतच नाही, मुलं येऊन काही सांगतच नाही. आपणच काही सांगत नाही तर मुलं कशाला आपल्याला? जे आपल्याकडे आज AI आहे, युट्यूब आहे, तेवढं असताना गोष्ट सांगावी तर याची गरज आहे. स्क्रीनवरच्या स्टोरी टेलिंगमुळे पालकांना आपापली कामं करता येतात, पण पालक म्हणून जी माझी मुख्य भूमिका आहे बऱ्याच वेळेला उपलब्ध असणं, ती भूमिका मात्र आपण. माझ्याकडे एक मुलगा यायचा, त्याला मी विचारलं की तुम्ही घरात काय काय करता? तो म्हणाला, पप्पा आमची गोष्ट सांगतात पण ते कधी पूर्णच गोष्ट सांगत नाही, सांगता सांगता झोपून टाकतात. तर आपल्या झोपायच्या वेळेला गोष्ट सांगावी, पण ती आपल्या झोपेसाठी नाही. मातृभाषेमध्ये जर एखादी गोष्ट सांगितली तर त्याच्यामध्ये काय मेंदूमध्ये फरक पडतो. मला एखादी भाषा वेगळी शिकवायची आहे म्हणून मी त्याच भाषेत गोष्ट सांगणार, असं जर झालं म्हणजे गोष्ट अशी घेतली आणि आपण नुसतंच वाचत राहिलोय आणि मुलांकडे बघितलंच नाहीये, तर सगळ्यात शेवटी बघितलं तर मुलाच्या हातात आपलाच मोबाईल आहे. मग आता चांगली गोष्ट नेमकी कशी असायला पाहिजे? मुलांना मॅनिप्युलेट करायला, त्यांना अद्दल घडवायला म्हणून गोष्टी सांगतात, ती प्रभावी गोष्ट होऊ शकत नाही. आणि मुलं ही अतिशय, की शाळेमध्ये असे शिक्षक जास्त पॉप्युलर व्हायचे की जे स्टोरी थ्रू सांगतात. शिक्षक मुलांना आवडतात की जे गोष्टी सांगतात. याचा उपयोग शाळेत मार्क्स पडण्यासाठी होतो. हे पालकांनी मुद्दामून परत एकदा ऐकावं. इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर, युट्यूब इन्फ्लुएन्सर, हे सगळे जे हिट होत आहेत ते नेमकं काय करतायत जाऊन बघा. आपल्यासोबत आहेत आज डॉक्टर कल्याणी गद्रे मॅडम, सुप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट कपिल ललित सर. वेलकम टू द हेल्दी शो सर. मॅम, आपण जो आज डिस्कस करणार तो विषय, तर तो आहे स्टोरी टेलिंग. पण हा विषय सुरू करायच्या आधी मला हाच प्रश्न पडतोय की आजच्या काळामध्ये, म्हणजे आपल्याकडे आज AI आहे, यूट्यूब आहे, सो मेनी प्लॅटफॉर्म्स, मग तेवढं असताना स्टोरी टेलिंग, म्हणजे एस्पेशली फिजिकली स्टोरी टेलिंग जो म्हणतोय, किंवा मी एखाद्याला गोष्ट सांगावी, तर याची गरज आहे? तुम्हाला वाटते असं गरज आहे याची? अगदी छान प्रश्न आहे हा. जेव्हा आपण AIच्या युगामध्ये वावरतोय किंवा यूट्यूब आहे, तयार स्टोरीज आहेत आणि मुलंही बसायला तयार आहेत, एकदम अट्रॅक्टिव्ह स्टोरीज असतात. तर अशा वेळेला प्रत्यक्ष पालकांनी वेळ देऊन किंवा ग्रँड पेरेंट्सनी वेळ देऊन, जिथं यांच्याकडे अजिबातच वेळ नाही, त्यावेळेला हा हट्ट कशासाठी, हा प्रश्न अगदी बरोबर आहे. पण खरं तर या ज्या तयार स्टोरीज आहेत किंवा स्क्रीनवरच्या स्टोरीज आहेत, यांचा जर तुम्ही स्पीड बघितलात किंवा ते ज्या पद्धतीने स्टिम्युलेशन देत आहेत ते बघितलं, तर हे मुलांसाठी फारसं हेल्दी नाही. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण प्रत्यक्ष स्टोरी सांगतो आणि त्याचा जो मुलांच्या मेंदूवरती परिणाम होतो, जो फायदा होतो, मुलं ज्या पद्धतीनं कल्पना करू शकतात, ज्या पद्धतीनं त्यांचा भाषा विकास होतो, तो अशा स्क्रीनवरच्या स्टोरी टेलिंगमुळं होत नाही, असं संशोधन सांगतं. फिजिकल स्टोरी टेलिंग केल्यामुळं पालकांचा सहवास मुलांना मिळतो आणि त्यातून भावनिक सुरक्षितता मुलांसाठी जी तयार होते, ती स्क्रीनवरच्या स्टोरी टेलिंगमुळं होत नाही. हां, स्क्रीनवरच्या स्टोरी टेलिंगमुळं पालकांना आपापली कामं करता येतात, पण पालक म्हणून जी माझी मुख्य भूमिका आहे मुलांसाठी बऱ्याच वेळेला उपलब्ध असणं, ती भूमिका मात्र आपण नीट वठवू शकत नाही. आणि बऱ्याच वेळेला संशोधन असं सांगतं की मुलांच्या विकासावरती नकारात्मक परिणाम होतो. अगदीच जसं सर म्हणाले तसं, जेव्हा एक आई आपल्या मुलाला गोष्ट सांगते किंवा आजी आजोबा आपल्या नातवंडांना गोष्ट सांगतात, हा सगळा एक माहोल आणि ते मूल स्क्रीनवरती गोष्ट ऐकतंय एकटं, हा माहोल, याच्यामध्ये मूलभूतच हा फरक आहे की जेव्हा स्क्रीन आणि मूल हे नातं आहे, तिथे ते वन वे ट्रॅफिक आहे. तिथे फक्त काहीतरी चालू आहे, बाळ ऐकतंय, ते रिसीव्ह करतंय. पण जेव्हा कोणीतरी गोष्ट सांगतंय तेव्हा ते टू वे रेसिप्रोकेशन आहे, तिथे देवाणघेवाण आहे की बाळ काय ऐकतंय, काय समजून घेतंय, हे त्याचे आई वडील, आजी आजोबा यांना कळतंय. ते काही प्रश्न विचारतायत, त्यामधनं त्या बाळाचं आकलन वाढतंय किंवा आणखीन काही त्याची उत्तरं बाळाला मिळतात. त्यामुळे हे टू वे ट्रॅफिक आहे आणि इथे वन वे ट्रॅफिक आहे. हा बेसिक फरक आहे. जिथे दोन्हीकडनं संवाद असतो तिथे सुसंवाद होतो. जिथे फक्त वन वे ट्रॅफिक आहे, फक्त बाळ रिसीव्ह करतंय, रिसिव्हर एंडला बाळ आहे, तिथे संवाद असणारच नाहीये अर्थात. त्यामुळे जे काही त्याला मिळतंय ते त्याच्या पद्धतीने आकलन करून मुलं आपल्या
आचरणात आणतात. त्यामुळे सर जसं म्हणाले तसं भाषा विकासामध्ये फार मोठा फरक पडतो ह्याच्यामध्ये, की मुलं संवाद शिकत नाहीत, मुलं फक्त स्पीच शिकतात. ते फक्त भाषा शिकतात. बऱ्याच वेळेला आपण बघतो की जी मुलं खूप जास्ती स्क्रीन्स बघतात, जास्ती स्क्रीनवरती गोष्टी ऐकतात किंवा गाणी ऐकतात, ती त्या स्पीडनी, त्या टोनमध्ये बोलत असतात. अगदी आपलं रोजच्या व्यवहारातलं बोलणं सुद्धा. त्यामुळे इथे हा मूलभूत फरक पडतो की जे ह्युमन कनेक्शन आहे, माणसाचा माणसाशी असलेला संवाद आहे किंवा नातं आहे, ते तिथे तयार होणारच नाहीये आणि इथे मात्र ते जास्ती बळकट व्हायला मदत होते. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टींमध्ये खूप फरक आहे. आणि आणखीन एक गोष्ट की हे जे सगळे इनपुट्स स्क्रीनमधनं मुलांना मिळतात, बऱ्याच वेळेला ना सेन्सरी ओव्हरलोड होण्याची शक्यता असते त्या मुलामध्ये. सेन्सरी ओव्हरलोड म्हणजे काय? तर त्याची ग्रहण करण्याची क्षमता, आपण ज्या पंचेंद्रियांमधनं सगळे अनुभव घेतो, तर त्या अनुभवांमधनं ते ग्रहण करण्याची आणि त्याचं आकलन करून घेऊन त्याचे अर्थ लावण्याची त्याची क्षमता किती आहे, हे तिथे चेक करणारं, हे बघणारं तिथे कोणी नाहीये. ते फक्त त्याला डोस देणं चालू आहे एकावर एक. आणि हे लक्षात न घेतल्यामुळे बरेच वेळेला त्यांना ह्या सगळ्या माहितीचा, ह्या सगळ्या सेन्सरी इनपुटचा ओव्हरलोड होतो आणि मग त्यातनं त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होणं, हायपर ऍक्टिव्हिटी वाढणं आणि हे सगळे बाकीचे प्रॉब्लेम्स तयार व्हायला मदत होते. पण जेव्हा कोणीतरी गोष्ट सांगतंय त्यावेळेला त्याला किती कळलंय, काय आवडतंय, काय आवडत नाहीये, ह्याचा विचार करायला स्कोप असतो. जेव्हा आई वडील किंवा घरचे गोष्ट सांगत असतात ना, तेव्हा तो एक कस्टमाइज्ड अनुभव असतो त्या मुलासाठी, की ही गोष्ट फक्त माझ्यासाठी आहे, माझ्या करता बनवलेली आहे आणि माझ्यावर लक्ष देऊन कोणीतरी सांगतंय. आणि आता तर आपल्याला माहिती आहे की सगळा कस्टमायझेशनचा जमाना आहे, त्यामुळे फक्त आपल्यासाठी असं जे असतं ते नक्कीच जास्ती भावतं. पण याला समजा आपण अदर वेजनं, म्हणजे आजकाल शक्य नाही प्रत्येकाला की स्टोरी टेलिंग करणं, तेवढा वेळ नाही आहे किंवा फॅमिलीज आजकाल सेपरेट न्यूक्लिअर होत चाललेले आहेत, तेव्हा फार वेळेला आजी आजोबा सोबत नसतात किंवा आई वडिलांचं वर्किंग पॅटर्न असं असतं की ते त्यांना त्यावेळेला वेळ देऊ शकत नाहीत. ओके, मग आपण जसं म्हणतो की एक्झाम्पल मी थोडंसं हे करेन, कोरिलेट करायला बघतो की एक्सरसाइज करणं इम्पॉर्टंट आहे, स्पेशली आउटडोर ॲक्टिव्हिटीज व्हायला पाहिजेत. पण प्रत्येकाला जेव्हा पॉसिबल नसतं आउटडोर ॲक्टिव्हिटीज, तेव्हा ते ट्रेडमिलचा यूज करतात काइंड ऑफ जवळ. मग हे जसं सबस्टिट्यूट म्हणून स्टोरी टेलिंगचा होऊ शकत नाही, म्हणजे काहीच नसण्यापेक्षा थोडंफार काहीतरी बाबा त्या मुलाला एक स्टोरीच्या फॉर्ममधून इंटरॅक्टिव्ह किंवा चांगल्या स्टोरीज ज्या अवेलेबल असतील ऑनलाईन मीडिया थ्रू, म्हणजे जे पण चॅनल्स असतील, यूट्यूब, AI, व्हॉट एव्हर यू कॅन से, तर मग तसा काहीच फायदा होत नाही का? की हा, म्हणजे हे एकदम ब्लॅक ऑर व्हाईट सारखं नाहीये की फक्त प्रत्यक्षच गोष्टी सांगाव्यात आणि युट्यूबवरच्या गोष्टी किंवा स्क्रीनवरच्या गोष्टी अजिबात असू नयेत, असं नाहीये. पण आपण सर्रास, म्हणजे मूल शांत बसावं म्हणून सुद्धा अलीकडं आपण पटकन युट्यूबवरची गोष्ट लावून देतो आणि मोकळे होतो. आपण एखादं काम करत असू आणि मूल मध्ये मध्ये करत असेल तरी आपण पटकन हातात मोबाईल देतो, ते मूल युट्यूबवरती काहीतरी गोष्ट लावतं, शांत होतं. हे ज्या पद्धतीनं आपण चाललोय, ही पद्धत उद्या आपल्यालाच त्रासदायक ठरणार आहे, कारण त्याचा सरळ सरळ मुलांच्या विकासावरती परिणाम होतोय. हा, ते मगाशी आता जसं सांगितलं तसं भाषा विकास होणार, म्हणजे शब्द वेगवेगळे कळतील मुलांना, पण त्याच्या थ्रू संवाद कसा साधायचा, एकमेकांशी अटॅचमेंट कशी होणार, हे नाही समजणार. किंवा त्याचा जो स्पीड आहे, तो स्पीड जसं पालक बदलू शकतील किंवा पालक एका ठराविक गोष्टीला थांबवू शकतील, तसं यूट्यूब किंवा तसे हे प्लॅटफॉर्म नाही थांबणार. किंवा मुलांना गोष्ट फक्त ऐकायला मिळणं आणि समोर स्क्रीनवर दिसणं हा काही उद्देश नाही आहे. तर मुलांशी त्या माध्यमातून संवाद साधणं, म्हणजे मध्ये मध्ये प्रश्न विचारणं, त्यांना दुसऱ्या पद्धतीनं काही गोष्ट ऐकायची आहे का, हीच गोष्ट पण वेगळ्या पद्धतीनं, याचा एक अंदाज घेणं, ही माध्यमं करू शकतात का? तर आत्ता सध्या तरी हे नाही करू शकत आहेत. दुसरी गोष्ट, माझ्या आईच्या, वडिलांच्या, आजी आजोबांच्या तोंडातून प्रत्यक्ष गोष्ट ऐकणं आणि स्क्रीनवरच्या कोणीतरी स्त्री पुरुषाच्या तोंडातून गोष्ट ऐकणं, हा अनुभव केव्हाही वेगळा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, गोष्ट ही कुठल्या तरी पुस्तकातली, कुणीतरी रचलेली किंवा सो कॉल्ड फेमस अशाच गोष्टी मुलांना ऐकायला आवडतात का?
असं काही नाही आहे. माझी आई लहानपणी शाळेत असताना तो घडलेला एक गमतीशीर प्रसंग काय होता, आईच्या तोंडून ऐकायला मुलांना आवडतं. वडील शाळेत असताना, कॉलेजमध्ये असताना, नोकरीला जात असताना किंवा कुठेही काय प्रसंग घडला होता, हे जेव्हा वडील त्या मुलाला सांगतात, तेव्हा मुलांना प्रत्यक्ष हे सगळं ऐकायला आवडत असतं आणि ते गोष्टीच्या स्वरूपात असतं, तेव्हा ते जास्त भावतं. त्यामुळं प्रत्यक्ष स्टोरी टेलिंग याला जे महत्त्व आहे आणि त्याचा जो इम्पॅक्ट आहे, तो या स्क्रीनवरच्या स्टोरी टेलिंगमधनं येणं थोडं अवघड आहे. पण अजिबातच स्क्रीनवरच्या स्टोरीज लावायच्या नाहीत, असं आमचं अजिबात म्हणणं नाहीये. कसं आहे ना, इथे मला एक सांगायला आवडेल, की खरं म्हणजे मुलांसाठी 0 स्क्रीन टाईम, 0 स्क्रीन टाईम ही आयडियल अवस्था आहे. पण जे आयडियल असतं, ते बऱ्याच वेळेला प्रॅक्टिकेबल नसतं. ते वास्तववादी नसतं. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचा जेव्हा आपण आग्रह धरतो, तेव्हा ते प्रत्यक्षात उतरवणं फार अवघड असतं. त्यामुळे असं आम्ही म्हणतच नाही आहोत, की नाही तुम्ही पूर्णपणे सगळं बंद करा आणि रोज गोष्टी सांगत राहा फक्त मुलांना. हे शक्य नाही याची आम्हालाही जाणीव आहे. पण आमचं असं म्हणणं आहे, की ह्या गोष्ट किंवा स्टोरी टेलिंग ह्याचा मनोरंजनाच्या पलीकडे जाऊन विचार व्हायला हवा. कारण मनोरंजनाच्या पलीकडे मुलांच्या विकासावर फार मोठा परिणाम साधण्याची ताकद स्टोरी टेलिंगमध्ये आहे. आणि काय होतंय, की पूर्वीपासनं आता स्टोरी टेलिंग ही आपली परंपरा आहे. म्हणजे अगदी पूर्वीपासनं आदिम काळापासनं आपल्याकडे स्टोरी टेलिंग, गोष्टी ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण जसं उत्क्रांत आपण होत गेलो, मानवाच्या उत्क्रांती दरम्यान स्टोरी टेलिंगला थोडंसं कुठेतरी बाजूला झालं स्टोरी टेलिंग आणि बाकीच्या गोष्टींना थोडं जास्ती महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे आजच्या काळात जर आपण बघितलं तर जे पूर्वी अगदी सहज घडायचं, की संध्याकाळी दिवे लागणीनंतर आजी मुलांना गोष्ट सांगतेय किंवा रात्री झोपताना आई वडील कोणीतरी गोष्ट सांगताय मुलांना, हे आजकाल सहजासहजी होताना आपल्याला दिसत नाही. आणि उत्क्रांती ही नेहमीच संथ प्रक्रिया असल्यामुळे त्याच्या बदलाचे जे परिणाम होतात ते पटकन दिसत नाहीत. त्यामुळे आता जेव्हा ह्या बाकीच्या गोष्टी, स्क्रीन, बदललेल्या पिढ्या आणि त्यांच्या बदललेल्या गरजा हे आपल्या डोळ्यासमोर यायला लागलंय, तेव्हा असं जाणवतंय की स्टोरी, गोष्ट, जो मोठा इम्पॅक्ट, जो बदल मुलांच्या विकासावरती, त्यांच्या वाढीवरती घडवून आणत होत्या, तो आता दिसत नाही. आणि म्हणून जाणीवपूर्वक स्टोरी टेलिंग बद्दल, गोष्टींबद्दल बोलायला हवं, समजून घ्यायला हवं असं मला वाटतं. कारण तो फक्त मनोरंजनाचा विषय नाहीये, कला आणि शास्त्र हे दोन्ही आहे. फक्त कला नाहीये, त्याच्यामागे एक मोठं शास्त्र आहे आणि त्याच्यावरती चर्चा व्हायला हवी आणि ह्यासाठी हा सगळा स्टोरी टेलिंग आणि ह्याचा उहापोह करण्याची गरज आहे. येस, म्हणजे तुम्ही म्हणताय की स्टोरी टेलिंग फक्त एंगेजमेंटसाठी किंवा तो टाइम घालवण्यासाठीचा नाही आहे आस्पेक्ट. मेजर रोल आहे तो त्याचा डेव्हलपमेंटसाठीचा आहे. त्या मुलाच्या किंवा मुलीच्या इंटिग्रेटेड अप्रोच आहे ओव्हरऑल. येस, जेव्हा लहान मुलं गोष्ट ऐकत असतं तेव्हा त्याच्या मेंदूमध्ये काही फरक होतो किंवा त्याच्या मनावरही काय, त्याच्यात काय चाललेलं असतं नेमकं. आणि हे काय रिझन असतं की त्याच्यामध्ये बदल घडतात म्हणून त्याला गोष्टी ऐकायला आवडतात. अगदीच. जेव्हा आपण आता साधं आपण बघूया, की जेव्हा आपण म्हणतो, की "अरे, तुला माहिती नाही काल काय झालं?" किंवा "अरे, एकदा काय झालं त्या दिवशी माहितीये का?" अगदी ही वाक्य जेव्हा कुणीतरी आपल्याला बोलतं, आपल्याशी बोलतं, त्याबरोबर आपल्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात. आपल्या मनातले विचार बदलतात. आपल्या डोक्यातले विचार बदलतात. हा बदल फक्त ह्या एका वाक्यानी नकळत आपल्या मनामध्ये आणि मेंदूमध्ये चालू होतो. तसंच लहान मुलांच्या मनामध्ये सुद्धा ह्या वाक्यांनी एकतर क्युरिओसिटी निर्माण होते, उत्सुकता त्यांची जागृत होते. मेंदू हा आपला असा एक अवयव आहे, ज्याचे वेगवेगळे भाग वेगवेगळं कार्य करतात. पण त्याच्यानंतर शेवटी सगळ्या भागांचं मिळून एक कार्य आपल्या समोर येतं. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या भागांनी एकत्रितरित्या काम करणं फार गरजेचं आहे. त्यासाठी त्यांचे परस्पर संबंध अत्यंत दृढ असायला हवेत. आणि हे काम गोष्ट करते. जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगतो, एखादा किस्सा सांगतो, त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर त्या व्यक्ती, त्यातली पात्र तयार व्हायला सुरुवात होते. मग त्याचा आवाज कसा असेल, ती कल्पनाशक्ती मुलं करायला लागतात. ती कल्पनाशक्ती त्यांच्यामध्ये तयार होते. किंवा मग ते घर होतं, मग ते कसं असेल, काय असेल, कुठे असेल, हे सगळे विचार, कल्पनाशक्ती हळूहळू मुलांच्या डोक्यामध्ये तयार व्हायला सुरुवात होते. आणि मग ह्यातले वेगवेगळे भाग जेव्हा एकमेकांशी मिळतं जुळतं घेऊन काम करायला लागतात, त्यावेळेला
मुलांचं कोलॅटरल थिंकिंग डेव्हलप व्हायला सुरुवात होते, त्यांची कल्पनाशक्ती सुदृढ होते, त्यांची मेमरी स्मरणशक्ती खूप चांगली व्हायला मदत होते. भाषेचा विकास हा तर स्टोरी टेलिंग मधनं फार चांगल्या पद्धतीने होतो. मुलांच्या कानावर जेव्हा भाषा पडते तेव्हाच ती बोलू शकतात. जर एखाद्या मुलाच्या कानावर भाषाच पडली नाही तर ती भाषा विकसितच होत नाही. त्यामुळे त्यांच्या कानावर जी भाषा पडते त्याचा अर्थ काय, मुलं अर्थ लावायला शिकतात. हळूहळू फक्त शब्दार्थ नाही तर त्यातला भावार्थही समजून घ्यायचा असतो, हे मुलांच्या लक्षात यायला लागतं. आणि हे सगळं काम स्टोरी टेलिंगने होतं. जेव्हा एखाद्या स्टोरीमधल्या त्या गोष्टीमधल्या एखाद्या पात्राबद्दल आपण बोलत असतो त्यावेळेला मी जर त्या पात्राच्या ठिकाणी असतो तर मी काय केलं असतं, असा विचार मुलं करायला लागतात. त्यामुळे एम्पथी तयार होते मुलांच्या मनामध्ये, वेगवेगळ्या भावना निर्माण होतात. ह्या भावना कशा हाताळायच्या, त्या गोष्टीतल्या पात्रांनी त्या कशा हाताळल्या, मग मी त्याच्या जागी असतो तर मी त्या कशा हाताळल्या असता किंवा मी कशा हाताळायला हव्यात, हे सगळं शिक्षण एक गोष्ट देत असते. त्यामुळे गोष्ट मुलांच्या बौद्धिक, भावनिक, मानसिक सगळ्या विकासामध्ये फार महत्वाचं कार्य करते. याला लागून आणखीन एक प्रश्न विचारायचा होता, की जेव्हा आपण म्हणतो की मग मुलांना गोष्ट सांगायला पाहिजे, पण ती मग कोणत्या भाषेमध्ये असायला पाहिजे? वेदर ती तुमच्या मातृभाषेमध्ये असायला पाहिजे, कारण आजकाल इंग्लिश इज अ कॉमन लँग्वेज झालं. म्हणजे सगळेजणच आजकालची मुलं तर म्हणजे काय म्हणतात, फर्स्टपासून सगळीकडे इंग्लिश असतं, स्कूलमध्ये इंग्लिश बोलतात, घरी बऱ्यापैकी तसं वातावरण असतं. तर मग मातृभाषेमध्ये जर एखादी गोष्ट सांगितली किंवा आज एक ग्लोबल लँग्वेज ज्याला म्हणतो की इंग्लिशमध्ये किंवा वेदर हिंदीमध्ये सांगितली, तर त्याच्यामध्ये काय मेंदूमध्ये फरक पडतो, की वेदर तुम्ही मातृभाषेचा जास्त उपयोग केला तर त्याची डेव्हलपमेंट वेगळ्या पद्धतीने होते? अगदीच. केव्हाही मातृभाषा ही मुलांना समजायला, त्याचं आकलन व्हायला आणि मुलांची भाषा डेव्हलप व्हायला फार मदत करते. त्यामुळे आपण घरात जी भाषा बोलतो किंवा जी मातृभाषा आहे त्यामध्ये स्टोरी टेलिंगला किंवा गोष्ट सांगायला सुरुवात करावी. अर्थात ज्याप्रमाणे मुलांचं वय वाढतं त्याप्रमाणे स्टोरी टेलिंगमध्ये बदल होत जातो किंवा तो करावा लागतो. जशी मुलं शाळेत जातात मग त्यांना इंग्लिश जसं समजायला लागतं तसं तुम्ही गोष्टींची भाषाही बदलू शकता. पण भाषा शिकवणं हा गोष्टीचा उद्देश असता कामा नये. गोष्टीतून मिळणारी ती एक ऍडिशनल गोष्ट आहे, ऍडिशनल एक उपयुक्तता आहे गोष्टींची, असं म्हटलं तर हरकत नाही. गोष्टींमुळे मुलांच्या मेंदूमध्ये काही हॅपी हॉर्मोन्स तयार होतात, जसं ऑक्सिटोसिन आहे, डोपामिन. आता डोपामिन बद्दल सगळ्यांना बरंच माहिती असतं. तर हे हॅपी हॉर्मोन्स मुलांच्या मेंदूमध्ये, मुलांच्या कशाला, गोष्ट सांगता सांगता त्या सांगणाऱ्याच्याही मेंदूमध्ये तयार व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे ना तो आनंद पसरणं, त्या आनंदामुळे स्ट्रेस कमी होणं, तणाव कमी होणं, वाढ चांगली होणं, एक भावनिक सुरक्षितता मिळणं, ह्या सगळ्या गोष्टींचा मुख्य उद्देश असायला हवा. त्याबरोबर जेव्हा तुम्हाला एखादा उपदेश करायचा असतो ना तेव्हा तो अगदी नकळत सटली गोष्टीच्या माध्यमातून आपण करू शकतो किंवा भाषा शिकवण्याचं काम सुद्धा अगदी नकळतपणे होऊ शकतं. पण मला एखादी भाषा वेगळी शिकवायची आहे म्हणून मी त्याच भाषेत गोष्ट सांगणार, असं जर झालं तर त्या गोष्टींचा मूळ उद्देश मग बाजूला राहतो. त्यामुळे सुरुवात करताना जेव्हा आपण 3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष ह्या वयोगटाबद्दल बोलतोय त्यावेळेला मातृभाषेतनं सुरुवात केलेली कधीही चांगली, असं माझं मत आहे. मग मनामध्ये काय फरक पडतो? त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं असतं अशा वेळेला? आता मॅडमनी जो मुद्दा सांगितला की आस्था निर्माण होणं आणि ती आस्था निर्माण होण्याचं जे काही प्रमुख काम आहे हे या गोष्टीतून घडतं. कारण गोष्टीमध्ये जी आपण पात्र वापरतो त्या पात्रांमध्ये एकमेकाला समजून घेणं किंवा समजून न घेणं यातून मुलांना एम्पथीबद्दलचा संदेश आपोआप जात असतो. बऱ्याच वेळेला पालक, शिक्षक किंवा आपल्यासारखे मोठे लोक मुलांना म्हणत असतात की तुम्हाला समजून घेता यायला पाहिजे, तुम्हाला एवढं सुद्धा समजत नाही का? आता 5 वर्षाच्या मुलाला सुद्धा म्हणतात की तू मोठा झालायस, मोठी झाली आहेस, तुला समजायला पाहिजे. पण खरं म्हणजे समजून घेणं ही शिकवायची, सांगायची गोष्ट आहे आणि ती जे काही समजून घेणं आहे म्हणजे एम्पथी, ही गोष्ट आपण या गोष्टींच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं करू शकतो. म्हणजे एक आई आहे आणि एक मुलगी आहे. आई रोज बँकेमध्ये कामाला जाते. अशी गोष्ट जेव्हा आपण सांगायला सुरुवात करतो, आई संध्याकाळी दमून कामाहून आल्यानंतर चिंटी पटकन स्वयंपाकघरात जाते आणि पाण्याचा ग्लास घेऊन आईकडे येते. हे जेव्हा आपण गोष्टीतून सांगतो
तेव्हा समोर ऐकणाऱ्या त्या आपल्या मुलाला मुलीला हे समजतं की आई बँकेत जाऊन आल्यानंतर दमलेली असते. पण हे जेव्हा आपण प्रत्यक्ष उपदेशातून सांगतो की अरे मी ऑफिसात जाऊन काम करून येते रे, मी दमते, असं जेव्हा सांगतो तेव्हा कदाचित मेंदू ते ऐकायला तयार नसतो. पण इथं चिंटी नेमकी काय करते? आई आल्यानंतर ती आईला पाणी देते, आईला बस म्हणते आणि मग आई कसा रिस्पॉन्स देते आणि तिथनं पुढं घरातलं वातावरण कसं असतं हे ऐकण्यामध्ये मात्र मुलांना चांगलाच रस असतो. त्यामुळं गोष्टीचं जे प्रमुख काम आहे की आपल्याला त्यातून त्यांना काहीतरी शिकवायचं आहे, पण ते न कळत मुद्दामून आज ना मुलांना मला आज एम्पथी शिकवायचीच आहे असं म्हणून कधी गोष्ट सांगायला सुरुवात करूच नये. मग आपल्या टोनमध्ये, आपल्या वाक्यांमध्ये, एक्सप्रेशनमध्ये ते सगळं यायला लागतं, न कळत व्हायला पाहिजे. त्यामुळं एम्पथी आणि आपल्या मेंदूमध्ये ना मिरर न्यूरॉन्स असतात. तर ते काय करत असतात, ते आपोआप समोर घडणाऱ्या गोष्टींना ना इमिटेट करत असतात किंवा ते मिररिंग करत असतात आणि त्यामुळं आपल्याला मुलांना मुद्दामून एम्पथी शिकवावीच लागत नाही. म्हणजे जसं की आपण शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकत मोठे झालो आणि स्वराज्याबद्दलची, देशाभिमानाबद्दलची कुठलीही जी भावना आहे ती आपल्यामध्ये मुद्दामून निर्माण नाही करायला लागली. शिवाजी महाराजांनी चाल कशी केली, गनिमी कावा कसा खेळला, अंगावरती वार कसे झेलले, त्यांच्यासाठी लोकांनी स्वतःचं आयुष्य कसं देऊन टाकलं, हे ऐकताना जे स्फुरण येत होतं ती एम्पथी होती. कारण त्याच्यामुळंच मला आज माझ्या स्वतःच्या देशाबद्दल अभिमान वाटतो. हा कुठून आला? तर या लोकांच्या किंवा स्वातंत्र्यवीरांच्या गोष्टी ऐकल्यानंतर आला. तर ही एक एम्पथी आहे, आस्था आहे. तर हे मिरर न्यूरॉन्समधून पण घडत असतं. दुसरा जो उद्देश आहे तो उद्देश आहे की वेगवेगळ्या भावना लक्षात येणं. म्हणजे आज पिंटू चांगलाच हर्ट झाला होता, दुखावला गेला होता, असं जेव्हा बाबा गोष्ट सांगताना ही लहान मुलं ऐकत असतात तेव्हा त्यांना दुखावले जाण्याबद्दलची, हर्ट या भावनेबद्दलची ओळख होते. आणि आत्ता आपण मुळात कुठं कमी आहोत, तर आपल्याला भरपूर भाषा येतात, अगदी कम्प्युटरची लँग्वेज पण येते. आपल्याला एआयला प्रॉम्प्ट कसा द्यायचा हेही कळतं. पण माझ्या घरातल्या लोकांबद्दलच्या म्हणजे त्यांच्या मनात कोणत्या भावना आहेत ते मात्र मला वाचता येत नाही. मला एका वेळेला 5-6 भाषा वाचता येतात, समजतात, मी बोलू शकतो, पण मला भावनेची भाषा समजत नाही. हे कशामुळं? कारण भावनांची नावच माझ्या कानावरनं गेली नाहीत. त्या भावनांचा उद्देश काय हे मला कधी कोणी सांगितलं नाही, त्याच्याबद्दल मला काही कळलंच नाही. पण गोष्टींचा उद्देश, जर भावनांची ओळख करून देणं, त्यामागचा उद्देश सांगणं हा जर राहिला तर मुलं भावनांची भाषा अगदी सहजरित्या शिकू शकतात. आणि याला आपण इमोशनल लिटरसी असं म्हणतो किंवा इमोशनल इंटेलिजन्स. कारण आपण अकॅडमिक इंटेलिजन्सवरती भरपूर काम करणारे लोक आहे. वर्गात पहिला नंबर यासाठी गणित शिकवतो, शास्त्र शिकवतो, अकॅडमीला घालतो, शिवाय घरी येऊन ट्युटर्स शिकवतात. पण समजून घेणं म्हणजे काय, हर्ट म्हणजे काय, राग म्हणजे काय, रागाची गरज काय, राग यायला हवा का नाही यायला हवा, याबद्दल आपण मुलांशी कधीच चर्चा करत नाही. पण या गोष्टीच्या माध्यमातून आपण मुलांना याबद्दल शिकवू शकतो. त्या कशा पद्धतीनं योग्य पद्धतीनं व्यक्त करता येऊ शकतात ते आपण शिकवू शकतो, जी आत्ताच्या काळाची गरज आहे. म्हणजे आपण आजकाल सहज बोलून जातो की आजच्या पिढीचं IQ खूप आहे, पण कुठेतरी त्यांचा EQ कमी आहे. म्हणजे हे त्यातूनच आहे. जर तुम्हाला ॲक्च्युली जे मूल किंवा मुलगी आहे तिला चांगल्या पद्धतीनं वाढवायचं असेल तर स्टोरी टेलिंग इज वन ऑफ द बेस्ट मीडियम. म्हणजे यातून तुमचा त्याचा IQ तर वाढेल, जे आपण गोष्टी अवेलेबल आहेत त्यातून, पण त्यांचा EQ पण वाढेल त्या दृष्टीने आणि एक ते बॅलन्स ग्रोथ होऊ शकेल. हे एक टूल आहे त्यांचा इमोशनल इंटेलिजन्स वाढवण्यासाठीचं. शिवाय भावनांबद्दलची माहिती कळाली तर भावना कशा पद्धतीनं मॅनेज करायच्या हेही कळेल. नाहीतर आत्ता आपण मला वाटतायत तशा मी भावना व्यक्त करतो किंवा मी भावना व्यक्तच करत नाही, मी त्या दडपून टाकतो. हे दोन्हीही योग्य नाही. पण योग्य पद्धतीनं मला भावना कशा व्यक्त करता येतील जेणेकरून
मी माझा ताणतणावाचं नियोजन करू शकेन आणि आनंदही मिळवू शकेन. हे मला चांगल्या पद्धतीनं न कळत शिकवणारं कोण आहे, तर त्या ह्या गोष्टी आहेत. मग आता चांगली गोष्ट नेमकी कशी असायला पाहिजे? किंवा कोणत्या गोष्टी असतील एखाद्या गोष्टीमध्ये म्हणजे ती चांगली गोष्ट बनते? बरोबर. अ, गोष्ट चांगली असण्यासाठी फार काही जास्त क्रायटेरिया नाहीत. पण गोष्टीमध्ये काहीतरी घडणारं असावं. गोष्ट सारखी काहीतरी घडवणारी आणि मुलांना खिळवून ठेवणारी असावी. गोष्टीमध्ये जर एखादी छोटी समस्या असेल आणि त्या समस्येचं उत्तर मिळेपर्यंत ती पात्र काय करतायत हे पुढं घेऊन जाणारी जर गोष्ट असेल, तर मुलांना त्याच्यामध्ये उत्सुकता असते. म्हणजे एखाद्या शास्त्रज्ञाबद्दलची जरी गोष्ट असेल, तरीसुद्धा शास्त्रज्ञ कोणत्या समस्येत अडकला होता, काय झालं होतं आणि किंवा शास्त्रज्ञाला कोणत्या पद्धतीचा प्रश्न पडला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी त्या शास्त्रज्ञानं काय काय केलं आणि मग तो प्रश्न कसा सुटला हे ऐकण्यासाठी मुलं नेहमी उत्सुक असतात. आपण पण असतो, आपल्याला पण आवडतं ते. त्यामुळं त्याच्यामध्ये रंगतदार पात्र असावीत, एखादी समस्या असावी किंवा काहीतरी संघर्षपूर्ण कहाणी असावी, जेणेकरून ती मुलांना खिळवून ठेवते. फक्त हे सगळं करत असताना मुलांच्या वयोगटाचा पण विचार करावा. प्रत्येक वेळेला अगदीच लहान मुलांना अशी संघर्षमय कहाणी आवडेल असं नाही. अशा वेळेला त्या लहान मुलांना कोणती पात्र आवडतात, म्हणजे अगदीच लहान मुलांना काहींना हम्मा आवडत असते. तर मग ती रस्त्यावरनं चाललेली हम्मा आणि मग ती ट्रॅफिकमध्ये अडकलेली हम्मा, आता हा शेवटी प्रश्नच आहे. आणि मग ती हम्मा त्या ट्रॅफिकमधनं कशी वाट काढते हे जर सांगितलं तर मुलांना आवडू शकतं. त्यामुळं प्रश्नच, समस्याच, संघर्षच, पण त्या त्या वयाचा विचार करून कल्पनाशक्तीला वाव देण्यासाठी सुद्धा त्यांच्या वयोगटाचा विचार करणं खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणजे याचा मॅनिप्युलेशन टूल म्हणून वापर नाही व्हायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. सरळ करायचं की गोष्टी सांगून हां, तुम्ही हे बोललात, हा शब्द वापरलात ते बरं झालं. बऱ्याच वेळेला पालक मुलांना मॅनिप्युलेट करायला, धडा शिकवायला, मी धडा शिकवायला म्हणतोय म्हणजे त्यांना अद्दल घडवायला म्हणून किंवा तुलना करण्यासाठी म्हणून गोष्टी सांगतात. तर ती प्रभावी गोष्ट होऊ शकत नाही, ती आकर्षक गोष्ट होऊ शकत नाही आणि मुलं ही अतिशय चाणाक्ष, हुशार असतात. आई-वडील किंवा शिक्षक आपल्याला ही गोष्ट का सांगतायत याचं त्यांना पुरेपूर भान असतं. तुम्ही तुलना करणारी गोष्ट सांगितलीत, अद्दल घडवणारी, कळू दे त्याला असं म्हणून जर आपण गोष्ट सांगायला लागलो, तर मुलं कान बंद करून घेतात आणि आपल्याला ते दिसत नसलं तरी मुलांकडे ही कला आहे. मुलं आपोआप कान बंद करून घेतात. आपण नाही का घरातलं कोणती ओरडा लागले की कान बंद करून घेतो. तसं. त्यामुळं गोष्ट प्रभावी व्हायची असेल, तर आपला उद्देश अतिशय जेन्युइन आणि प्लेन असला पाहिजे. हां, एखाद्या गोष्टीला आपण मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून वापरू शकतो. पण अद्दल घडवण्यासाठी नाही. त्याला शहाणपणा शिकवण्यासाठी नाही. हे आपण करायला पाहिजे. दुसरं गोष्ट सांगत असताना एक होती हम्मा, ती ट्रॅफिकमध्ये अडकली होती आणि मग ट्रॅफिकमधनं ती मार्ग काढण्यासाठी म्हणून असं जर तुम्ही सांगायला लागलात, तर मुलं काय कोणीच फार काळ लक्ष देऊ शकणार नाही. इथं जर आपण आवाजांचा चढ-उतार करायला लागलो आणि त्याच वेळेला आपली फेशियल एक्सप्रेशन्स असतील, आपले हातवारे असतील, गेस्चर, पोश्चर हे सगळं जर आपण करायला लागलो, तर मग मात्र मुलं ना त्याच्यामध्ये रममाण होतात आणि ती आपल्याबरोबर त्या गोष्टीमध्ये मिसळून जातात आणि मग ती हम्माच फक्त त्या ट्रॅफिकमध्ये अडकली असं त्यांना वाटत नाही. ते प्रत्यक्ष त्या हम्माच्या बरोबर आहेत असंही वाटायला लागतं त्यांना. म्हणजे वाघानं ना डरकाळी फोडली. आता या वाक्यामध्ये मुलांना काय मजा वाटत नाही. पण तो वाघोबा होता ना, त्यानं डरकाळी फोडली असं करताना जर आपण असा जर आवाज केला, तर मग ते मुलांना आवडू शकतं. पण हीच गोष्ट तुम्ही 7वी-8वीच्या मुलांना सांगायला लागलात, तर ते हसतील. त्यामुळं आपण कोणाला गोष्ट सांगतोय, त्याचा वयोगट काय, त्याला कशामध्ये इंटरेस्ट आहे,
पण हे सगळं करत असताना व्हॉइस मॉड्युलेशन 7वी-8वीच्या मुलांना पण आवडतं, ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांना पण आवडतं, अगदी ॲडल्ट्सना पण आवडतं, पण ते असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, हातवारे असायला हवेत. काही वेळेला आपण काही साहित्याचा वापर करू शकतो. त्या साहित्याच्या वापराचा परिणाम सुद्धा मुलांच्या अटेन्शनवर होतो, त्यांच्या आकलनावर होतो. तो विषय समजायला त्यांना फार सोपं जातं, असंही होऊ शकतं. त्यामुळं गोष्ट प्रभावी होण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी जुळवून आणायला हव्यात. चांगली गोष्ट सांगणारे, ज्यांनी प्रत्यक्षात ह्याचं शास्त्र शिकलं नाहीये, असे लोक पण करतात. म्हणजे मुलांचा सहभाग वाढवतात. मुलांना प्रत्यक्ष त्या गोष्टीमध्ये सहभागी करून घेतात. म्हणजे त्याला एक्झाम्पल एक कॅरेक्टर वगैरे देतात का? कसं करतात? हां, सहभाग म्हणजे आता ती हम्मा ना पुढं चालत गेली आहे आणि ना तर सिग्नल पडलाय. तर आता तुला काय वाटतं, की हम्मा थांबेल? हम्माला कळेल तो सिग्नल, की काय करेल हम्मा? आता मुलं सांगतात, "हे हम्माला कसं कळेल सिग्नल? हम्मा जाईल पुढं चालत." आता तो आला ना त्याच्यामध्ये. किंवा तो म्हणेल, "मला नाही माहिती काय झालं ते." "अच्छा तुला नाही माहिती? पण मला वाटतंय की तुला माहिती आहे." आपण काय करतो, कितीही ह्याला या गोष्टीमध्ये घ्यायला लागलो ना, तरी तो येतच नाही. याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडत असतो, मुलं नाहीत. मुलांना तेवढं स्टिम्युलेशन वाटेपर्यंत आपण प्रयत्न करत नाही, असा त्याचा अर्थ आहे. तर आपण जसं मुलांना गणित समजावं म्हणून प्रयत्न करणार आहोत, अगदी नाही समजत असेल तर आपण अ, वेगवेगळ्या गोष्टींची किंवा वेगवेगळ्या व्यक्तींची मदत घेणार आहोत. तसं आपल्याला मुलांना त्या गोष्टीची किक बसावी इथपर्यंत प्रयत्न करावे लागणार आहेत आणि मुलांचा सहभाग वाढवावा लागणार आहे. तर हे सगळं आपल्याला गोष्ट प्रभावी करण्यासाठी वापरावं लागणार. मुलांना एका ठराविक वेळेलाच गोष्ट ऐकायला हवी असते बऱ्याच वेळेला आणि त्यावेळेला आपण उपलब्ध आहेत का? कशा पद्धतीनं आपण उपलब्ध आहोत आणि आपल्याला ती गोष्ट कशा पद्धतीनं खुलवून सांगता येईल, हे पण करायला हवं. बऱ्याच वेळेला मी असं बघितलंय, पालक सांगतात, की "सर, मी एक गोष्ट सांगितली आहे त्याला जूनमध्ये, आज जुलै सुरू होऊन पुढं आलो आपण. तीच गोष्ट त्याला रोज रात्री ऐकायची असते." आता मला ती गोष्ट सांगून कंटाळा आलाय. आता पालकांनी जर ह्याच्यामध्ये व्हेरिएशन आणलं, म्हणजे वेगवेगळी पात्र ॲड केली, काही पात्रांना काढून टाकलं किंवा व्हॉइस मॉड्युलेशन केलं, प्रसंग तेच ठेवले पण जागा बदलल्या. असं करत राहिलो तर पालकांना पण नाही कंटाळा येणार आणि मुलांना आणखीन नवीन काहीतरी शिकायला मिळेल. आणि ज्या अर्थी मूल तीच गोष्ट ऐकतंय, त्या अर्थी मुलाला काहीतरी त्यातून मिळतंय. नाहीतर एकच गोष्ट परत ऐकायला कुणाला आवडत नाही. तर आपल्याला बरंच काही करता येऊ शकतं एखादी गोष्ट जास्त प्रभावी करण्यासाठी. तर कुठलाही असा हेतू धरून जेव्हा आपण गोष्ट सांगतो, तो हेतू सर म्हणाले तसं मुलांना लगेच कळतो आणि मग मुलंही मॅनिप्युलेट करायला शिकतात. त्यामुळे हाही परिणाम होतो. मुलं तर खूप छान मॅनिप्युलेट करतात. अगदी, "अरे, त्या गोष्टीतली आई किती प्रेमळ आहे. तिने लगेच त्याचं ऐकलं. तू कधी ऐकतेस का माझं?" मग त्या गोष्टीत कसं त्यांनी मोठं दप्तर आणून दिलं बाबांनी. "मी केव्हापासून मागतोय." हे मॅनिप्युलेशन एकतर मुलांना ते अंगभूत उपजत येत असतं. त्यात जेव्हा आपण ह्या उद्देशाने मॅनिप्युलेट करण्याच्या उद्देशाने किंवा कळत नकळत ते करायला जातो, त्यावेळेला तर मुलं ते नक्की पकडतात आणि मग मुलं मॅनिप्युलेट करायला लागतात. उधार ठेवत नाहीत मुलं. गुण त्याच्यामध्ये आणखीन वाढवतो आपण त्यांच्यातला. म्हणजे मॅनिप्युलेशन आपण जो म्हणतो, आपण त्यामध्ये कदाचित भर घालायला लागतो. मग ते आणखीन मॅनिप्युलेशन तेही करायला लागतात, आपणही करत राहतो कदाचित. मुलं उधार ठेवत नाहीत. ते तुम्हाला परत कधी ना कधीतरी कुठल्या ना कुठल्यातरी रूपात देऊन टाकतात. मग आता आपण तुम्ही जे सांगत होते सर, की वेगवेगळे एक्सप्रेशन्स यायला हवेत किंवा वेगवेगळी पात्र यायला हवीत, जायला हवीत. मग मला वाटतं कुठेतरी त्यांचे जे सेन्सरी स्टिम्युलेशन्स वाढायला पाहिजेत, असं तुम्ही म्हणताय बहुतेक. ओके. मग मॅम सेन्सरी स्टोरी टेलिंग हा प्रकार काय असतो एक्झॅक्टली? हो, सेन्सरी स्टोरी टेलिंग हा एक खूप छान आणि खूप समृद्ध करणारा स्टोरी टेलिंगचा प्रकार आहे. ह्यात वेगळं काही फार करायचं नाहीये बरं का आपल्याला. एकतर आपण जेव्हा कुठलाही अनुभव घेतो, जगाचा अनुभव घेतो, कुठल्याही गोष्टीचा अनुभव घेतो, तो आपल्या 5 ज्ञानेंद्रियांच्या थ्रू घेतो. बरोबर? आणि जेव्हा असा अनुभव आपण घेतो, त्यावेळेला तो आपला परिपूर्ण किंवा समृद्ध अनुभव असतो. अगदी आता आजकाल आपण
स्वयंपाकाचे बरेच शोज बघतो बऱ्याच चॅनलवरती वगैरे, तर त्याच्यामध्ये त्याच्या मांडणीला, रचनेला, त्या पदार्थाच्या सगळ्या रचनेला फार महत्व दिलेलं असतं. का तर जेवणाच्या आधी म्हणजे त्या पदार्थाचा आस्वाद घेण्याच्या आधी, चव घेण्याच्या आधी आपण डोळे, त्याचा वास, रंग, वास ह्या सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतो असं म्हटलं जातं आणि त्यावेळेला तो अनुभव परिपूर्ण अनुभव होतो. तसंच कुठलाही अनुभव मुलांना देताना जर आपण त्यांच्या पूर्ण 5ही पंचेंद्रियांच्या मार्फत तो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला, तर ते जे शिक्षण असतं किंवा तो जो अनुभव असतो तो फार समृद्ध आणि परिपूर्ण अनुभव होतो. त्यात अजून एक गंमत अशी आहे की मुलांच्या लर्निंग स्टाईल्स असतात किंवा त्यांच्या आकलनाच्या विविध पद्धती असतात. म्हणजे काय, तर एखादा मुलगा व्हिज्युअल लर्नर असेल की त्याला चित्र दाखवली की त्याच्या लक्षात राहतं, किंवा एखाद्याला डिस्कस केल्यानंतर लक्षात राहतं, म्हणून एकत्र अभ्यास करतात मुलं की तू थोडं सांग, मी थोडं सांगतो, म्हणजे मला ऐकून लक्षात राहतं. एखाद्याला लिहून लक्षात राहतं, एखाद्याला ते प्रत्यक्ष केल्याने समजतं. आणि ह्याचमुळे जेव्हा आपण एखादी गोष्ट अशा वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांच्या थ्रू, वेगवेगळ्या सेन्सेसच्या थ्रू मुलांपर्यंत पोहोचवतो, त्यावेळेला ती त्यांना जास्त चांगली समजते. तो अनुभव त्यांच्यासाठी फार वेगळा अनुभव ठरतो. पण मग ह्याच्यासाठी आपल्याला फार काही कष्ट घ्यायला लागतात का, किंवा आपल्याला फार काही वेगळं करायचंय का, अगदी भयंकर हे काही अवघड आहे का, तर असं अजिबात नाहीये. अगदी साधी गोष्ट आहे. तुम्हाला सांगायचंय की ससा कासवाची गोष्ट. ससा कसा होता, पांढरा शुभ्र आणि अगदी मऊ मऊ ससा होता. कापूस आणा, त्याला कापसाला हात लावू द्या, कापसासारखा मऊ मऊ, कापसासारखा पांढरा शुभ्र ससा होता. आता बघा, जेव्हा मी हे सांगतेय तेव्हा डोळ्यासमोर तो एक कापसासारखा ससा आपोआप आकार घेतो आणि इथे त्या मेंदूमध्ये बदल व्हायला सुरुवात होते. इथे ते इमॅजिनेशन, ती कल्पनाशक्ती, त्यामुळे मेंदूपर्यंत मेंदूचे वेगवेगळे भाग त्या त्या वेळेला स्टिम्युलेट होण्यासाठी सुद्धा ही वेगवेगळी ज्ञानेंद्रिय वापरणं फार गरजेचं असतं. पाऊस पाऊस फक्त बघून किंवा बातम्यातून ऐकून पाऊस समजत नाही. पावसात भिजायला पाहिजे, मातीचा वास घ्यायला पाहिजे, ते थेंब अंगावर झेलले पाहिजेत, त्यांचा स्पर्श अनुभवला पाहिजे, तो आवाज ऐकला पाहिजे. रिमझिम पावसाचा आवाज वेगळा असतो, मुसळधार पावसाचा आवाज वेगळा असतो. आणि ही जर आपल्याला मुलांना सवय लावायची असेल की हा वेगवेगळ्या ज्ञानेंद्रियांच्या मार्फत जगाचा अनुभव घेणं, तर त्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागतात. आणि ते स्टोरीमधनं, गोष्टीमधनं आपण कसे करू शकतो, तर कुठल्याही गोष्टीतल्या प्रत्येक अनुभवाला आपण त्या ज्ञानेंद्रियाशी जोडू शकतो. मी म्हटलं तसं कापसासारखा माऊस असा, त्याला हात लावू द्या कापसाला, पावसाचा आवाज ऐकायला न्या, ऐकू द्या, पाऊस पडतोय तेव्हा एखादी पावसाची गोष्ट सांगा. ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मगाशी सर म्हणाले की आपण वेगवेगळ्या गोष्टी वापरू शकतो, वेगवेगळी प्रॉपर्टी आपण वापरू शकतो. काही पपेट्स मिळतात, काही छोटी छोटी खेळणी मिळतात. अगदी घरात असलेल्या गोष्टींमधनं आपण ते मुलांना तो संदेश त्यांच्या त्या ज्ञानेंद्रियांमार्फत त्यांच्या मेंदूपर्यंत पोहोचवू शकतो. हेच सेन्सरी स्टोरी टेलिंग आहे. आणि ह्या सगळ्याचा परिणाम मुलांचं आकलन वाढण्यासाठी, त्यांचा तो अनुभव परिपूर्ण होण्यासाठी फार उपयोगाला येतो. हेच म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की आता शिक्षणाच्या पण वेगवेगळ्या पद्धती आल्यात, की आपण मॉन्टेसरी मेथड होती किंवा अगदी पूर्वी की रवींद्रनाथ टागोरांचं शांतिनिकेतन, तर ती काय एवढी वेगळी शाळा होती, कारण तिथे जे शिक्षण दिलं जात होतं ते हे सेन्सरी लर्निंग होतं. ते पूर्ण सगळ्या ज्ञानेंद्रियांच्या थ्रू, पंचेंद्रियांच्या थ्रू त्या मुलापर्यंत पोहोचवलं जात होतं. त्यामुळे कुठलंही शिक्षण हे ज्ञानेंद्रियांच्या थ्रू जेव्हा मुलांपर्यंत पोहोचतं तेव्हा ते दीर्घकाळासाठी लक्षात राहतं. आणि तशीच गोष्ट आहे. त्यामुळे गोष्टींच्या माध्यमातून आपण त्यांच्या शिक्षणातही भर घालू शकतो आणि हे सेन्सरी स्टोरी टेलिंग तर फार महत्वाचं काम त्याच्यामध्ये करतं. हे सगळं ऐकताना मला एक गोष्ट जाणवते, कदाचित जेवढे लोक बघतात त्यांनाही जाणवेल, की हे ठीक आहे, मुलांसाठी फार चांगलं आहे, ठीक आहे, पण हे आमच्यासाठी फार डिफिकल्ट आहे. म्हणजे जितकं गोष्ट स्टोरी टेलिंग तुम्ही म्हणता तितकं सोपं नाही आहे. म्हणजे खूप साऱ्या आई-वडिलांचा, आजी-आजोबांचा हाच प्रश्न असणार आहे, की मला कुठे जमणार आहे हे सगळं गोष्ट सांगणं. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, की बाबा मला एखादी गोष्ट सांगायची आहे, तर मी कसं स्वतःला प्रिपेअर्ड केलं पाहिजे एक चांगला स्टोरी टेलर म्हणून? तर मगाशी मी जसं म्हटलं की आपल्या उत्क्रांतीचा आणि आपल्या सगळ्या जीवनशैलीचा भाग होता. त्याच्यामुळे मुद्दामून वेगळं स्टोरी टेलिंगचा विचार आतापर्यंत होत नव्हता किंवा त्याची गरज जाणवत नव्हती. पण आता ती बदललेल्या काळाप्रमाणे आपल्याला जाणवती आहे.
तर बरोबर आहे की असं वाटतं की हे सगळं काहीतरी वेगळं आहे आणि हे कुठलं शास्त्र यांनी काढलंय आणि आता मग मी काय करायचं. पण मला असं वाटतं की ह्या गोष्टी ना आपण आपल्या नकळत करत असतो. एखादी चिडलेली आई, हा आता मी फार चिडले बर का, अशी नाही बोलणार. तिचा आवाज वाढणार, तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलणार आणि ह्या हावभावातनं, ह्या आवाजातनं अगदी भाषा कळत नसलेल्या मुलाला सुद्धा आपली आई चिडली आहे हे कळतं. आपण जे बोलतो त्याचा 70% भाग हा आपला टोन असतो. 20% भाग हे आपले एक्सप्रेशन्स असतात आणि भाषा हा राहिलेला 10%चा असतो. त्यामुळे हे सगळं आपल्या न कळत आपण करत असतो. फक्त आपल्याला काही गोष्टी जाणीवपूर्वक करायच्यात आणि काही गोष्टी जाणीवपूर्वक टाळायच्यात. जेव्हा आपण एखादी गोष्ट सांगायला आपल्या मुलाला सुरुवात करतो तेव्हा वेगवेगळ्या पात्रांचे आवाज वेगवेगळे असणारच आहेत. वाघोबा आणि उंदीर या दोघांच्या आवाजात फरक असणार आहे, कारण त्यांच्या शरीरयष्टीत फरक आहे, त्यांच्या अथॉरिटीमध्ये फरक आहे. एक जंगलचा राजा जर सिंह आपण घेतला, जंगलचा राजा आहे आणि दुसरा एक छोटूसा उंदीर आहे, त्यामुळे दोघांमध्ये खूप फरक आहे. तो फरक फक्त आपल्याला त्याच्यापर्यंत पोहोचायचा आहे आणि हा फरक आपल्याला माहिती आहे ना, हा फरक आपल्याला माहित नाही असं नाहीये, पण तो फक्त आपल्याला मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे. आपण बोलताना सुद्धा आपण चिडल्यावर आपला टोन वेगळा असतो, आपण जेव्हा खुश असतो तेव्हा आपला टोन वेगळा असतो. काहीतरी गुपित सांगायचं असेल आपला आवाज बदलतो, टोन बदलतो. आपण दुःखी असतो, दमलेले असतो, आपला टोन वेगळा असतो, आपले हावभाव वेगळे असतात. हेच फक्त ना थोडंसं जाणीवपूर्वक आपल्याला मुलापर्यंत पोहोचवायचंय आणि गोष्ट सांगताना आपल्याला हे करायचंय. त्यामुळे मला असं वाटतं ह्याच्यात फार काही हे वेगळं आहे किंवा आता हे काय मी कुठे जाऊन शिकू का किंवा काय करू असा ताण घ्यायची काही गरज नाहीये. हा, मला असं वाटतं मुलाला गोष्ट सांगण्याच्या आधी थोडंसं एकदा एकट्यात गोष्ट वाचली किंवा एकट्यात गोष्ट आठवली ना तरी हे काम होऊ शकतं, की आता मी ही गोष्ट कशी सांगीन बरं, ह्याच्यासाठी एक 10 मिनिटं जर आपण आपली स्वतःला दिली तरी हे काम होईल. आणि अगदीच जर आपल्याला वाटत असेल की नाही बाबा मला हे शिकण्याची गरज आहे, तर स्टोरी टेलिंगचे वर्कशॉप्स अवेलेबल आहेत किंवा आपल्याला आणखीन माध्यमातनं ह्याच्याबद्दल माहिती मिळू शकते. पण शेवटी प्रयत्न, प्रॅक्टिस आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इच्छा. आणि सुरू करायला पाहिजे. मला 100% स्टोरी टेलिंग येईल आणि मग मी ते करायला सुरुवात करेन. आमच्या आजी आजोबांनी, त्यांच्या आई वडिलांनी काही कुठलं वर्कशॉप केलं नव्हतं. आम्ही घेतो आणि ते जास्त सायंटिफिक व्हावं यासाठी घेतो. पण आपल्या शिक्षकांनी काही स्टोरी टेलिंगची वर्कशॉप्स केली नव्हती आणि जेव्हा ते आपल्याला वर्गात सांगायचे किंवा घरात आपले आई वडील सांगायचे तेव्हा ते काही खुर्चीत बसून सांगितलेलं तर मला कधी आठवत नाही. पूर्ण तो हॉल, खोली वापरली जायची, पूर्ण घर पण वापरलं जायचं काही काही वेळेला, म्हणजे तो रंगमंचच असायचा. पण आता आम्ही जेव्हा वर्कशॉप घेतो त्यावेळेला पालक आम्हाला विचारतात की तुम्ही आम्हाला नाटकात काम करायला शिकवताय का? असं काही नाही. खरं तर या रंगमंचावरची सगळे आपण नाटककारच आहोत. पण नाटकात काम करायला शिकवणं हा काही त्याच्यामागचा उद्देश नाही. पण वाघ कसा बोलेल त्याच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न केला तर येऊ शकतं आणि मुलांना त्यात मजा असते. शिवाजी महाराजांची गोष्ट सांगताना आपला आवाज जर शिवाजी महाराज नावाचे एक महाराज होते असं सांगितलं तर केवढा मोठा अपमान आहे हा. तर तसं नाही व्हायला पाहिजे आणि ते स्फुरण येण्यासाठी तो अनुभव आपण जगायला पाहिजे. हे सांगणं सोपं आहे, पण ह्याची प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं वाक्य जे मी मगाशी म्हणालो की मला परफेक्ट ते जमायला लागेल आणि मग मी सुरू करेन, असं म्हणण्यापेक्षा मी आज सुरू करेन, जसं जमेल तसं जमेल आणि मी प्रयत्न करत जाईन. तर ते मुलांनाही हवं असतं आणि मुलांना आपण लागतो. मग नुसतेच दरवेळेला भेळेच्या गाड्यावरती आपण त्यांना उपलब्ध होण्यापेक्षा आपण जर गोष्टीच्या माध्यमातून त्यांच्यासमोर उपलब्ध झालो तर ते जास्त बरं पडतं. आणि सांगू, मुलं समजून घेतात, मुलांना हेतू कळतो. त्यामुळे आपण जर अत्यंत जेन्युनली, अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला, मुलांबरोबर तो संवाद साधला, तर मुलं समजून घेतात. मुलांनाही माहिती आहे आपले आई वडील हे आपले आई वडील आहेत. मी जसं मगाशी म्हटलं की तो कस्टमाइज्ड अनुभव असतो, तसं तुमचं मूल जेवढ्या वर्षांचं आहे ना तेवढ्या वर्षांचेच तुम्ही आई वडील आहात. त्यामुळे चुका करणं किंवा परफेक्शन नसणं हे अध्यारूतच आहे.
त्यामुळे त्यात काही कमीपणा किंवा त्यात काही वाटून घ्यायची गरज नाहीये आणि मुलांनाही हे समजत असतं. त्यांना फक्त तुमचा वेळ, तुमचा सहवास, तुमचं असणं हवं असतं. आणि मग गोष्ट तो संवादाचा पूल, विचारांचा पूल बांधायला मदत करते. जस्ट मला क्लिक झालं की शाळेमध्ये असेच शिक्षक जास्त पॉप्युलर व्हायचे की जे स्टोरी थ्रू सांगतात. म्हणजे तेव्हा हे कळायचं नाही की हे का आवडतात आपल्याला, पण आता कळालं. आणि की इरेस्पेक्टिव्ह ऑफ एज, नुसतं हा. शाळेत नाही, कॉलेजमध्ये, मेडिकल कॉलेजमध्ये, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये, नर्सिंग, कुठलंही उच्च शिक्षण घ्या, असेच शिक्षक मुलांना आवडतात की जे गोष्टी सांगतात. विषयाला धरून जर सांगत असतील तर ते जास्त आणखीन उपयोगाला ठरतं. एवढंच. कदाचित तुम्ही म्हणत असतो आजकाल लिडरशिपमध्ये पण यायला लागलंय, म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये पण, की तेच लिडर सक्सेसफुल होतात की ते त्यांच्या टीमला स्टोरी थ्रू वेल कम्युनिकेट करू शकतात. पण हाच पार्ट आहे की जर कदाचित तो लहानपणापासून असेल तर तो इझिली त्यांच्यामध्ये तो डेव्हलप होईल गुण. मगाशी मॅडमनी एक खूप महत्वाचा मुद्दा सांगितला की अशा पद्धतीने गोष्टी सांगणं, याचा उपयोग शाळेत मार्क्स पडण्यासाठी होतो. हे पालकांनी मुद्दामून परत एकदा ऐकावं. मार्क्स पाडण्यासाठी फक्त अभ्यास करून चालत नाही. अशा पद्धतीच्या गोष्टी या आपल्या पंचेंद्रियांवरती काम करतात आणि त्यांना लॉंग टर्म आपलं शिक्षण होतं. असं आहे. मग गोष्टी सांगताना युजली काय चुका होतात किंवा काय करायला नाही पाहिजे? सगळ्यात महत्वाची चूक अशी होते की गोष्ट सांगत असताना किंवा गोष्ट सांगून झाल्यावर त्या गोष्टीचा जो उद्देश आहे किंवा मॉरल ऑफ द स्टोरी हे पालक सांगून टाकतात. बघ काय कळलं या गोष्टीतून तुला, एंड असं करायचं. नेहमी खरं बोलावं. हे नाही करू, कारण प्रत्येकाला त्या गोष्टीतून काय कळणार आहे हे वेगळं आहे. कदाचित एखाद्याला 4-5 मॉरल ऑफ द स्टोरीज मिळतील. कदाचित एखाद्याच्या मनात ती गोष्ट रेंगाळत राहील आणि त्याला नंतर कळेल की त्याचा नेमका अर्थ काय आहे. कदाचित तो तुम्हाला उद्या परत एकदा ती गोष्ट सांग म्हणेल आणि त्या गोष्टीचा वेगळा अर्थ लावायचा प्रयत्न करेल. पण आपण जेव्हा त्यांना ऐकतं काहीतरी देतो ना, तेव्हा आपण त्यांचं शिक्षण मारत असतो. त्यामुळं गोष्ट सांगावी, गोष्टीबद्दल चर्चा करावी, भरपूर प्रश्न विचारावेत. या पात्राबद्दल तुला काय वाटलं? हे पात्र वेगळं वागलं असतं तर आणखीन काय घडलं असतं? तुला काय वाटतं की अजून जर एखादं पात्र याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं असेल तर कोणतं करता येईल? तर यानं ना मुलांना वेगवेगळ्या कल्पना सुचतात आणि आत्ताच्या या युगामध्ये, AIच्या युगामध्ये प्रामुख्यानं गरजेचं काय असेल तर वेगवेगळ्या कल्पना सुचणं हे आहे. तर या गोष्टीच्या माध्यमातून आपण ते करू शकतो. पण जर आपण सांगून टाकलं मुलांना आणि ऐतं दिलं तर मात्र आपण त्यांची कल्पनाशक्ती मारतोय. दुसरं मोनोटोनस गोष्ट सांगणं, जे मगाशी म्हणालो, प्लेन गोष्ट सांगणं हे नये करू. माझ्याकडे एक मुलगा यायचा माझ्या क्लिनिकमध्ये. तर त्याला मी विचारलं की तुम्ही घरात काय काय करता, असं तसं. तर त्याचे वडील शेजारी बसले होते. ते म्हणाले, मी गोष्ट सांगतो ते सांग ना. तर तो म्हणाला, पप्पा आमची गोष्ट सांगतात पण ते कधी पूर्णच गोष्ट सांगत नाहीत. सांगता सांगता झोपून टाकतात. आणि आजपर्यंत कुठलीच गोष्ट पूर्ण सांगितलेली नाही. तर आपल्या झोपायच्या वेळेला गोष्ट सांगावी, पण ती आपल्या झोपेसाठी नव्हे. त्यामुळं गोष्ट सांगण्याची वेळ आणि ती पूर्ण आपण सांगतोय का, ती अर्धी सांगतोय तर ती आपण पूर्ण करतोय का वेळेत, का त्याची क्युरिओसिटी संपल्यावरती आपण कधीतरी ती पूर्ण करतोय जेव्हा त्याला काहीच इंटरेस्ट नाही त्याच्यामध्ये, ह्याचा पण आपल्याला विचार करायला हवा. मगाशी मी बोललो त्या पद्धतीनं वयानुसार गोष्ट निवडायला हवी. म्हणजे एकदम 8वी-9वीच्या मुलाला जर चल रे भोपळ्या टुणूक टुणूक सांगायला लागलो तर तो परत कधीच आपल्याजवळ येणार नाही. पण त्यांना गोष्ट लागते, तर त्या गोष्टी निवडता यायला पाहिजेत, वयानुसार निवडता यायला पाहिजेत. नंतर मगाशी आपण हलकेसा याचा उल्लेख केला की कधीही मुलांना शिक्षा म्हणून गोष्ट सांगू नये किंवा त्यांना काहीतरी अद्दल घडवायची म्हणून गोष्ट सांगू नये. तर किंवा त्यांचं माइंड चेंज करायचं म्हणून. खरं म्हणजे माइंड चेंज करायचंय म्हणूनच आपण गोष्ट सांगतो. पण तो वेगळ्या आपल्याला जो पर्पज पण तो लॉंग टर्म उद्देश आहे. त्यातून बघ कळतंय का हा मुलगा कसा वागतोय आणि तू, मग
आपला जो उद्देश आहे तो सफल नाही होणार. ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. तुलना टाळली पाहिजे. 2 पात्रांची तुलना करता करता मुलाला टॉन्टिंग टाळलं पाहिजे. म्हणजे मुद्दामून कळू दे याला, हा पात्र आहे ना, हे पात्र ह्याच्यासारखं आहे, हे त्याला कळू दे. आणि दुसरं चांगलं वागणारं पात्र आहे ना, हे त्याच्या वर्गातल्या मित्रासारखं आहे, हे पण त्याला कळू दे. असं आपण सूड बुद्धीनं काहीतरी त्याला सांगणं हे टाळलं पाहिजे. कधीतरी आपल्याला वाटेल तेव्हा गोष्ट सांगणं टाळलं पाहिजे. जर आपण गोष्ट सांगायला लागलो तर मुलं आपल्याकडं गोष्ट ऐकण्यासाठीची मागणी वाढवतात. तर मुलांना एक ठराविक वेळेला गोष्ट सांगण्याचं आपण प्रॉमिस केलं पाहिजे आणि ज्या वेळेला प्रॉमिस करतोय त्यावेळेला ते प्रॉमिस पूर्ण केलं पाहिजे. त्यामुळं उगाचच अवास्तव सुद्धा काही प्रॉमिस करायचं नाही. त्यांना आपण सांगून ठेवायचं की आठवड्यातून या 2 वेळा 1 वेळा मी तुला गोष्ट सांगू शकतो आणि आपण तेव्हा गोष्ट सांगूयाच, कारण मला मजा येते तुला गोष्ट सांगताना. तुझ्यासाठी मी तुला गोष्ट सांगतोय असं नाही व्हायला पाहिजे. कारण मगाशी मॅडमनी उल्लेख केला तसं ही 2 वे प्रोसेस आहे. मला मजा आली तर त्या समोरच्या मुलाला मजा येऊ शकते. सर मला एक प्रश्न पडला होता की तुम्ही मगाशी बोललात की जेव्हा आपण गोष्टी सांगतो तेव्हा त्यांचं इमॅजिनेशन पॉवर वाढतं, कल्पनाशक्ती वाढते. पण याचा हा धोका नाही का, म्हणजे उद्या मुलं कल्पनाविलास होतील, म्हणजे फॅक्च्युअल विचार करण्यात समजा ह्याचं जर एक्सेस झालं की ते बाबा ह्याच्या हायपोथेटिकल ह्याच्यामध्ये जगायला लागलेत, असं काही व्हायचं धोका राहतो? याला जोडूनच सरांनी जे सांगितलं की ज्या कोणत्या चुका टाळाव्यात, त्यात एकच मला फक्त सांगायचंय, मुलाच्या प्रत्येक मतावर काहीतरी टीका टिप्पणी किंवा जजमेंट करणं टाळलं पाहिजे. असंही होऊ शकतं की तुम्ही गोष्ट सांगताना मुलाची मतं किंवा मुलाचं काहीतरी त्यातनं मुलांनी जे घेतलेलं आहे किंवा त्याला जो विचार करावासा वाटतोय तो तुमच्या विचारापेक्षा, तुमच्या मतापेक्षा पूर्णपणे उलटा असेल, वेगळा असेल, असं होऊच शकतं. पण त्यावेळेला ते ऐकून घेण्याचं तुमच्यामध्ये तेवढे पेशन्स, तेवढा शांतपणा आणि तेवढा ऍक्सेप्टन्स तुमच्यामध्ये असायला हवा. जर तुम्ही मुलाच्या प्रत्येक मतावरती टीका टिप्पणी करत असाल, प्रत्येक विचाराची खिल्ली उडवत असाल किंवा प्रत्येक विचाराला काहीतरी तो कसा चुकीचा आहे असं त्याच्यासमोर ठेवत असाल, तर मुलं व्यक्त व्हायची बंद होतात. उलट तुम्ही म्हटलं पाहिजे की अरे हा मी विचारच केला नव्हता, हा काहीतरी वेगळाच विचार आहे तुझा, फार भारी वाटलं मला हे ऐकून. किंवा माझं ना मत थोडंसं वेगळं आहे आणि तुझं मत वेगळं आहे. मला असं वाटत होतं की असं असं आहे आणि तुला असं वाटतंय की असं असं आहे. हा हे दोन्ही असू शकतं बरं का. आणि फारच वेगळं आणि फारच चुकीचं किंवा फारच समाजात- इमॉरल काहीतरी येत असेल तर ते लगेच खोडायला पाहिजे अशी काही गरज नाही. खोडायला पाहिजे, पण आपण त्यासाठी पुरेसा वेळ घेऊ शकतो, नंतर याच्यावरती चर्चा घडवून आणू शकतो. पण मुलाला हा मेसेज जायला पाहिजे की मी जसा आहे तसा स्वीकारलं जातंय आणि माझ्या मतांना नंतर म्हणजे त्याच्यावरती चर्चा होतीये किंवा पालकांच्या मतांवर सुद्धा चर्चा होते किंवा पालक सुद्धा एक पाऊल मागे यायला तयार होतात. नाहीतर हे सगळं चुकीचं आहे असं म्हणून मॅडम जसं म्हणाले की आपण जजमेंटल राहिलो तर मुलं गोष्ट ऐकतात कारण आवडत असतं पण व्यक्त होत नाहीत. जसं आता वर्गात मुलं प्रश्नाचं उत्तर सांगत नाहीत, येत असतं पण चुकलो तर काय म्हणतील, मुलं काय म्हणतील, शिक्षक काय म्हणतील असं वाटून मुलं स्वतःच्या कल्पना काय असतात ते सांगत नाहीत. बहुतेक वेळेला शिक्षकांना मुलांची ओपिनियन्स हवी असतात परफेक्ट आन्सरपेक्षा, पण मुलं हात वर करत नाहीत कारण त्यांना फिअर ऑफ जजमेंट असते. आणि ते इथं आता मॅडम म्हणाले तसं जर आपण टाळलं तर मात्र खूप मजा येते. आणि मुलांची मतं पण ऐकून घेतली तर आपली मतं मुलं ऐकून घेतात. आणि प्रत्येक वेळेला मुलांना जे वाटतं किंवा त्यांना आत्ता जो त्यांच्या डोक्यात विचार आलाय तसं ते जाऊन लगेच काही वागत नसतात. मुलं बदलतात, त्यांचे विचार बदलत असतात आणि आपल्याला भरपूर वेळ आहे बदलण्यासाठी. तो वेळ आपण घ्यायला हवा आणि द्यायलाही हवा. त्यामुळे हे फार कटाक्षाने टाळायला हवं. सर तुम्ही आता बोललात की जेव्हा आपण स्टोरी टेलिंग करतो मुलांना तर तेव्हा त्यांची फार वेळा इमॅजिनेशन पॉवर वाढते, म्हणजे किंवा कल्पनाशक्ती वाढते. पण याचा असा साईड इफेक्ट होणार नाही का की बाबा मुलं कल्पना विलास होत जातील पुढे जाऊन, म्हणजे ते रिअल मला असं वाटतं फॅक्च्युअल की न जर राहता? तुम्ही लहान मुलांबद्दल बोलत असाल तर मुलांनी भरपूर कल्पना विलास करावा या मताचं मी आहे. मुलांनी वेगवेगळ्या साधारण कोणत्या वयापर्यंत? म्हणजे लहान मुलं पूर्ण जेव्हा आपण teenage म्हणतो पर्यंत,
कारण टीनेज सुद्धा हे कल्पना विलासात रमण्याचंच वय आहे. मग काहीतरी वेगळा करण्यापेक्षा या गोष्टीतून जो काही चांगल्या म्हणजे चांगल्या गोष्टींकडे घेऊन जाणारा कल्पना विलास केला तर काही बिघडत नाही. अलीकडे तुम्ही बघितलं तर लोक तयार प्रोजेक्ट्स घेतात, तयार उत्तरं घेतात, तयार गोष्टी वापरतात. त्यापेक्षा कल्पना विलास केला तर स्वतःच्या कल्पनेनी तयार केलेली गोष्ट वापरतील. बरोबर. आणि तुम्हाला जो नकारात्मक कल्पना विलास वाटतोय तो गोष्टी सांगितल्यामुळं घडणार नाही याची खात्री बाळगा. आणि ह्या गोष्टीसाठी आपण कुठल्या पद्धतीच्या गोष्टी निवडतो यावरही हे थोडंफार अवलंबून आहे. जसं मगाशी सर बोलले की आपण वयाप्रमाणे गोष्टी बदलायला हव्यात. आता 5-6 वर्षापर्यंत मुलांना प्राणी, पक्षी आणि हे सगळा कल्पनाविलास, पर्या वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूपच आवडतात. आणखीन त्यांचा मेंदू त्याच पद्धतीने काम करत असतो, त्याच्यामुळे त्याच्यात काहीच हे नाहीये. पण त्यानंतर मूल जसं मोठं होत जातं तसतसं आपल्याला थोड्याशा आपल्या गोष्टींची पद्धत, आपल्या गोष्टीही बदलायची गरज असते. त्यानंतर थोडंफार मुलांना काय आवडतंय, त्यांचा इंटरेस्ट कशात आहे, कुठल्या पद्धतीच्या गोष्टींमध्ये आहे, हे जाणून घेणं ही आपली जबाबदारी आहे. आणि मग त्यातूनच को रीडिंग असेल, मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी मला वाटतं स्टोरी टेलिंग ही पहिली पायरी आहे. त्यामुळे मग त्यातनं को रीडिंग असेल, त्याला काय पद्धतीचं आवडतंय, काय आवडत नाहीये, हे समजून घेऊन आपण आपल्या गोष्टी थोड्याशा बदलणं, ह्या सगळ्या गोष्टी हे न होऊ देण्यासाठी महत्वाच्या आहेत असं मी मला आमच्या वर्कशॉपमध्ये हे शिकवतो की कोणत्या वयोगटासाठी कोणत्या पद्धतीची गोष्ट, कारण कोणत्या वयोगटात कशा पद्धतीचा विकास होत असतो, अशा वेळेला कोणत्या पद्धतीची गोष्ट सांगायची, हे गोष्ट सांगण्याचं जे काही कौशल्य आहे ते कसं बदलत जायचं वयोमानाप्रमाणे, नंतर गोष्ट कशी निवडायची हे सुद्धा त्याच्यावर ठरतं. प्रत्येक वेळेला आपण गोष्ट सांगितलीच पाहिजे असं नाही, गोष्ट ऐकू सुद्धा शकतो. शाळेत जाणारी मोठी मुलं असतात, ती मुलं आपल्याला गोष्ट सांगत असतात. आज ना त्या जप्यानं असं केलं बघ, ही गोष्ट सांगते. ती गोष्ट ऐकायची तयारी ठेवली पाहिजे. आणि मग आपण पण सांगितलं पाहिजे की मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा आमच्या वर्गातला जप्या काय करत होता. ही पण गोष्टच असते. गरज नाही प्रत्येक वेळेला प्रत्यक्ष गोष्ट ही पुस्तकातलीच हवी. तर हे एवढं फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे एक सुरुवातीचा काळ असा असेल की आपण प्रत्यक्ष पुस्तकातली गोष्ट सांगत असू, आपण तयार केलेली गोष्ट सांगत असू. नंतर मुलांना आईवडिलांच्या अनुभवाची गोष्ट हवी असते. नंतर मुलं मोठी होत जातात, अगदी उच्च शिक्षित होतात, तेव्हा सुद्धा मुलं आपल्यापाशी येतात आणि गोष्ट ऐकतात. पण तेव्हाची गोष्टच वेगळी असते. तेच, त्यामुळे हे जे स्टोरी टेलिंग गोष्ट सांगणं आहे, हे मुलाच्या आवडीप्रमाणे, वयाप्रमाणे, वेळेप्रमाणे, गरजेप्रमाणे बदलत जाणार आहे. आणि ते आपल्याला बदलायला हवं. जर आपल्याला हवा तसा परिणाम आपल्याला घडवून आणायचा असेल किंवा त्यातनं त्याच्या विकासावरती चांगला परिणाम हवा असं आपल्याला वाटत असेल, आणि म्हणून प्रत्यक्ष गोष्ट सांगणं हे फार महत्त्वाचं. आणि म्हणून पालकांनी, या पॉडकास्टच्या निमित्ताने मी सांगतो की पालकांनी आजपासनं प्रत्यक्ष गोष्ट सांगायला सुरुवात करायला हवी. बहुतेक पालक सांगतातही हे मला माहिती आहे. तर त्यांनी थोडंसं व्हेरिएशन आणायला सुरुवात करायला हवी. वेगळं काय देता येऊ शकतं याच्यावरती विचार करायला सुरुवात करायला हवी. बहुतेक जे पालक सांगतात त्यांचा त्याच्यामागचा उद्देश हा उपदेश करणं हा जर असेल तर तो आजपासनं कसं टाळता येईल ह्याच्याकडे त्यांनी थोडंसं वळायला हवं. असं थोडंसं आपणच आपल्या बाबतीत थोडंसं आत्मपरीक्षण करायला सुरुवात करायला हवं. आणि जे ऑलरेडी हे सगळ्या मुद्द्यांवरती काम करतायत त्यांचं अभिनंदन. समजा एखाद्याला, आता मला लक्षात आले की स्टोरी टेलिंग काय इम्पॉर्टंट आहे, पण मला इमिजिएट सांगता येत नाही कारण मी कधी ऐकली नव्हती. अशीही गोष्ट होऊ शकते कधी माझ्या आईवडिलांनी मला स्टोरी सांगितल्या नाहीत किंवा आजी आजोबांना मला फार सहवास कमी मिळाला, त्यामुळे मला त्यांच्याकडून फार गोष्टी ऐकता आल्या नाहीत. तर मी गोष्ट वाचून दाखवू शकतो, म्हणजे त्याचा रिझल्ट किंवा त्याचा इम्पॅक्ट पण तेवढाच होतो की मी गोष्ट वाचून सांगते बाबा माझ्या मुलाला, मुलीला. हो, वाचून दाखवू शकतो, काही हरकत नाही. असं नाही आहे की गोष्ट सांगायला पाहिजे आणि ती वाचायला नाही पाहिजे. पण परत त्यात व्हॉइस मॉड्युलेशन यायला पाहिजे. मुलांचा आय कॉन्टॅक्ट आपण मेंटेन ठेवायला पाहिजे. म्हणजे गोष्ट अशी घेतली आणि आपण नुसतंच वाचत राहिलोय आणि मुलांकडे बघितलंच नाहीये आणि सगळ्यात शेवटी बघितलं तर मुलाच्या हातात आपलाच मोबाईल आहे. तर म्हणजे त्याचा इम्पॅक्ट काय आहे ते तुमच्या लक्षात येईल. तर मुलाला स्पर्श व्हायला पाहिजे, त्याला मधून
पाठीवरती थाप मारायला पाहिजे, त्याच्याकडे बघायला पाहिजे, त्या गोष्टीतल्या पात्राप्रमाणे आवाज काढून त्याच्याकडे बघायला पाहिजे, हसायला पाहिजे. हे सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे. तर ते मूल इन्व्हॉल्व्ह होतं. जे मगाशी म्हणालो आपण की मुलांचा सहभाग वाढवला पाहिजे. आपण वाचत जरी असलो तरी आपला आणि मुलाचा सहभाग त्याच्यामध्ये जर वाढवला तर गोष्ट वाचून दाखवण्यात काहीच गैर नाही. तुम्ही कुठल्याही पद्धतीने गोष्ट सांगू शकता. तुमच्या स्वतः तयार करून सांगू शकता, ऐकलेली सांगू शकता, वाचून सांगू शकता. फक्त त्याचे जे काही टेक्निक्स आहेत किंवा त्याचे ती जास्त प्रभावी होण्यासाठी काय करायला पाहिजे हे फक्त आपण बघितलं पाहिजे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही आणि तुमचं मूल असे दोघे मिळून गोष्ट तयार करू शकता. त्यात जसं खूप सर मजा आहे. मगाशी म्हटले की प्रत्येक वेळेला सांगणं गरजेचं नाहीये, ऐकणंही गरजेचं आहे. तसंच चला आज मला नाही सुचत आहे तर आज आपण काहीतरी सुचतंय का बघूया. ह्याच्यात तर खूप वेगळी गंमत आहे आणि हा तर फार मोठा विषय आहे. डेव्हलपमेंटचा भाग आहे. तुम्ही म्हणता जसं की गोष्ट म्हणजे दरवेळेला काही इतिहासातील किंवा काही काल्पनिकच असायला पाहिजे असं नाही. तुमच्या पर्सनल स्टोरीज असतील, तुमच्या आसपास घडलेल्या घटना असतील, त्यालाही स्टोरी फॉर्म म्हणून तुम्ही सांगू शकता आणि त्याचाही सेम ब्रेनवर हे होतं म्हणजे जे इम्पॅक्ट किंवा जो रिझल्ट सेम दिसतात. स्टोरीचा तर खूप जास्त चांगला परिणाम. हो, मग ते प्रेफर याच्यामध्ये काय असं प्रेफरन्स आहे की वेदर तुम्ही काही ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या पाहिजेत किंवा पर्सनल गोष्टी सांगितल्या. असा काही विज्ञानानं घालून दिलेले नियम नाही आहेत. आणि ना म्हणजे हे जरी आपण म्हणत असलो की शास्त्र पण त्याला काही असे सेट रूल्स नाहीयेत. ते कुठल्याही चौकटीत बसणार शास्त्र नाही. म्हणून ती कलाही आहे आणि शास्त्र आहे. आपण जसं स्वयंपाकाला म्हणतो की पाककला आणि पाकशास्त्र असं दोन्ही आपण म्हणतो, तसंच गोष्टींचं आहे. ती कलाही आहे आणि शास्त्रही आहे. त्यामुळे त्याला अशी कुठलीही चौकट नाही, त्याला कुठलाही फॉर्म्युला नाही, कुठलेही घालून दिलेले नियम नाहीत. ते तुम्ही तुमच्या आणि मुलाच्या सगळ्या गरजेप्रमाणे बदलू शकता. गोष्ट सांगतो म्हणजे भाषा वापरतो, भाषेचं शास्त्र आलं. व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजे नाट्यशास्त्र आलं. आपण काहीतरी मुलांना कल्पना करायला सांगतो, इथं मानसशास्त्र आलं. आता ही सगळी शास्त्र एकत्र केली तर शास्त्रच झालं, मग ते गोष्टीचं शास्त्र झालं. त्यामुळं हे सगळं एकत्रित वापरणं आणि हे वापरण्याचा प्रयोग करत राहणं, कारण नाटकाचे प्रयोग असतात, तर हे प्रयोग करत राहणं आणि त्यातनं आपण डेव्हलप होत राहणं आणि त्या प्रयोगांचे काय परिणाम होतात ते ऑब्झर्व करत राहणं हे खूप गरजेची गोष्ट आहे. त्यामुळं ह्या गोष्टी सांगायलाच नाही पाहिजेत, ह्याच गोष्टी सांगितल्या पाहिजेत किंवा या वयोगटात असं तसं. हां, हे आहे, नाही असं नाही. तो वयोगटाचा विचार करू नये, हे डेव्हलपमेंटल सायकोलॉजी झालं. पण त्याचा विचार करून, त्याचा थोडा अभ्यास करून आपण ते पोचवलं पाहिजे. पण परत हे सगळं ना फ्लेक्झिबल आहे. एखादा 6वी-7वीतला मुलगा किंवा मुलगी येऊन आईच्या कुशीत येऊ शकते आणि म्हणू शकते की मला ना तू पहिलीतली गोष्ट सांगत होतीस ना ती सांग ना, असं होऊ शकतं. तेव्हा आईनं रट्टा नाही घातला पाहिजे. शेवटी त्याचा ताण स्ट्रेस कमी करण्याचं त्यावेळेचं ते साधन असू शकतं. हां. हेच त्यात गैर नाही. आजकालचे इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सर, युट्यूब इन्फ्लुएन्सर हे सगळे जे हिट होत आहेत ते नेमकं काय करतायत जाऊन बघा. स्टोरीज सांगतायत. स्टोरी टेलिंग करतात. हां, तर त्यामुळं तुम्ही याला नाकारू नाही शकत. इनफॅक्ट स्वीकारायला पाहिजे. स्वीकारायला पाहिजे आणि आपण ते सांगायचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि गंमत काय माहितीये का, ह्याचे जे आउटकम्स आहेत, ह्याची जी फळं आहेत ती आपल्याला डोळ्यासमोर दिसणार आहेत. ही त्यातली खूप मजा आहे. हो, आणि मी लॉंग टर्म लावलेल्या राहणार. गुलाबाच्या झाडाला गुलाबाचं फूल येणं आणि ते मी बघणं, ह्यात जी मजा आहे तीच इथं आहे. आणि हा पालकत्वाच्या प्रवासातला एक भाग आहे, टूल आहे. तर ते वापरायला काय हरकत आहे. आणि शेवटी तो एक संवादाचा पूल आपण मुलाबरोबर बांधायला सुरुवात करतोय की जो पुढेही टिकणार आहे. त्यामुळे ते अगदी लॉंग टर्म आपण म्हणतो ना अलीकडं की मुलं आमच्या जवळ येतच नाहीत, मुलं येऊन काही सांगतच नाहीत, हां, मुलं तो शाळेत कारण तो काय घडतं तयारच सांगतच झालेला नाहीत. नसतो. तो हां. ब्रिज किंवा तो आपणच कनेक्टच काही नसतो. सांगत नाही तर मुलं कशाला आपल्याला काय सांगतील असं. थँक्यू. तुम्ही दोघे आज इथे आलात आणि स्टोरी टेलिंग किंवा गोष्ट सांगणे ही फक्त कला नाही तर हे एक शास्त्र आहे किंवा हे कला आणि शास्त्र हे दोन्ही आहे. याबद्दल खूप छान माहिती मिळाली. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.